Today's second lecture, and it is for advanced accounting. Already, we are discussing the second topic of the same, that is the banking company's final accounts. And I think in that up to now, we have discussed the format of the balance sheet, its liabilities and its assets, then format of the profit and loss account, then format of the schedule number 1, schedule number 2, schedule number 3, schedule number 4, schedule number 5, schedule number 6, schedule number 7, schedule number 8, schedule number 9, schedule number 10, schedule number 11, and schedule number 12, right? So up to the schedule number 12, which I have discussed each and every format, right? In the last lecture, we have finished up to the schedule number 12. Yes, sir. Okay. Now, the next points that we have to discuss, the schedule number 13, schedule number 14, schedule number 15, and schedule number 16. Those are prepared for the profit and loss account. आपण आतापर्यंत बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघितला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघितला होता. त्यानंतर शेड्यूल नंबर 1 ते शेड्यूल नंबर 12 हे सर्व फॉर्मॅट आपण बघितले होते. शेड्यूल नंबर 1 ते शेड्यूल नंबर 12 हे कशासाठी तयार केले जातात, तर हे बॅलन्स शीट साठी तयार केले जात असतात. हे सर्व फॉर्मॅट आपण बघितलेले होते. आज आपण शेड्यूल नंबर 13, शेड्यूल नंबर 14, शेड्यूल नंबर 15 आणि शेड्यूल नंबर 16 चे फॉर्मॅट या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, सो नाउ लेट्स बिगिन. सो schedule number 13 to schedule number 16 we have to discuss. In that, first of all, the schedule number 13. यामध्ये आपण schedule number 13 पहिल्यांदा बघणार आहोत. Before discussing this format, once again we have to revise the format of profit and loss account. आता 13, 14, 15 आणि 16 हे जे शेड्यूल आहेत, हे जे आपण बघणार आहोत, हे सर्व कशासाठी तयार केले जात असतात. These all are prepared for the profit and loss account. Therefore, before discussing the format of these schedules, once again we have to revise the format of the profit and loss account. परत आपण एकदा profit and loss account च्या फॉर्मॅट वर एक नजर टाकूया. So see, it is the format of the profit and loss account that we have already discussed. जो आपण ऑलरेडी डिस्कस केलाय, पण परंतु परत एकदा आपण या फॉर्मॅट वर आपण बघणार आहोत की यामध्ये 3-4 शेड्यूल आपल्याला तयार करणं आवश्यक आहे. कशासाठी? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी. सो सी द फॉर्मॅट ऑफ P&L अकाउंट. अंडर दॅट द फर्स्ट थिंग देर इज दॅट इज द इन्कम. पहिली जी गोष्ट आपल्याला यामध्ये दाखवावी लागणार आहे ती आहे इन्कम. अँड अंडर द इन्कम देर आर 2 शेड्यूल्स इन्व्हॉल्ड. या ठिकाणी 2 शेड्यूल्स आहेत. इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 अँड अदर इन्कम शेड्यूल नंबर 14. देन the second thing that we have to record under the P&L account, profit and loss account, it is expenditure. दुसरी गोष्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जी रेकॉर्ड करायची आहे ती आहे एक्सपेंडिचर. अँड अगेन एक्सपेंडिचर देर आर 2 शेड्यूल्स इन्व्हॉल्व. आणि एक्सपेंडिचर मध्ये 2 शेड्यूल्स आहेत आणखी. ते कुठले? इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16. सो इन दिस वे these 4 schedules we have to prepare for profit and loss account. अशा प्रकारे हे एकूण 4 शेड्यूल आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साठी तयार करायचे आहे. सो नाउ in detail we have to discuss now the format of the schedule number 13, 14, 15 and 16. So first of all we have to discuss about the schedule number 13, and this schedule number 13 is for what? It is the interest earn. पहिला जो फॉर्मॅट आपण बघत आहोत तो आहे आता P&L अकाउंटची संदर्भात. दॅट इज द शेड्यूल नंबर 13. इट इज कॉल्ड एज द इंटरेस्ट अर्न. सेम फॉर्मॅट इज देअर. फर्स्ट कॉलम इज फॉर पर्टिक्युलर, सेकंड कॉलम इज फॉर अमाउंट. सेम फॉर्मॅट आहे. पहिला कॉलम पर्टिक्युलरचा, दुसरा कॉलम अमाउंटचा. नाउ विच थिंग्स वी हॅव टू रेकॉर्ड हियर. या ठिकाणी आपल्याला काय रेकॉर्ड करायचं? फर्स्ट ऑफ ऑल इंटरेस्ट ऑन डिस्काउंट और इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस अँड बिल्स. पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला कुठली दाखवावं लागणार आहे? इंटरेस्ट ऑन डिस्काउंट और इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस अँड बिल्स. इंटरेस्ट ऑन डिस्काउंट किंवा इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस अँड बिल्स. अँड फ्रॉम दॅट वी हॅव टू डिडक्ट वन थिंग,
अँड इट इज रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. आणि या अमाऊंट मधनं आपल्याला एक गोष्ट वजा करायची आहे, डिडक्ट करायची आहे. त्याला आपण काय म्हणत असतो? रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड, or it is also called as unexpired discount. One thing we have to deduct, one thing we have to minus from this interest and discount, and it is rebate on bills discounted or unexpired discount. Okay. Have you remember that where we discuss rebate on bills discounted in which schedule? Unexpired discount it is also called. लक्षात येतंय का? आपण एका शेड्यूल मध्ये ऑलरेडी याचं रेकॉर्ड केलेलं आहे. जे शेड्यूल नंबर 1 to 12 आपण फॉर्मॅट बघितले त्यामध्ये ऑलरेडी एका शेड्यूल मध्ये हा आलेला आहे रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. तो आपण या ठिकाणी वजा करायचा आहे. सांगू शकतो कोणी? येस सर. विच शेड्यूल? 5 number. Very other good. liability and provisions. Other liabilities and provisions. See, the other liabilities and provisions. Under the other liabilities and provision, there is a last item you can see on your screen, and it is what? Rebate on bills discounted or unexpired discount. Already that we have discussed in the schedule number 5, that we have to deduct in the schedule number 13 from interest on discount or advances. या ठिकाणी इंटरेस्ट ऑन डिस्काउंट और ऍडव्हान्सेसच्या अमाउंट मधनं आपल्याला रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड और अनएक्सपायर्ड डिस्काउंट वजा करायचा आहे. अंडरस्टूड? नाउ नेक्स्ट व्हाट वी हैव टू रिकॉर्ड हियर? इनकम ऑन इन्वेस्टमेंट, देन इंटरेस्ट ऑन balances with other bank including with RBI, and then any other kind of interest received. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दाखवायच्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल इंटरेस्ट on discount or on advances, then from that we have to deduct the rebate on bills discounted, or it is called as the unexpired discount. Then income on investment, then interest on balances with other banks or with RBI, and then any other kind of interest received. या सर्व गोष्ट आपल्याला इंटरेस्ट अर्न मध्ये दाखवायच्या आहेत. जनरली यामध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कुठली अमाऊंट दाखवावी लागत असते? इंटरेस्ट ऑन डिस्काउंट और ऍडव्हान्सेस, अँड फ्रॉम दॅट डिडक्ट रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. 100% प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ही अमाऊंट दिलेली असणार आहे, आणि ही अमाऊंट आपल्याला कुठल्या शेड्यूल मध्ये दाखवायची आहे? शेड्यूल नंबर 13. सो अंडरस्टूड नाउ द फॉर्मॅट ऑफ द शेड्यूल नंबर 13. सर्वांना समजलाय फॉर्मॅट व्यवस्थित? Yes sir. Okay. Now we are moving ahead, and after that the next schedule it comes, that is the schedule number 14, and it is called as the other income. पुढचं जे शेड्यूल आहे जे P&L अकाउंट तयार करताना आपल्याला तयार करायचं आहे ते आहे शेड्यूल नंबर 13 and it schedule number 14, and its title is other income. Schedule number 14, other income. Same format is there again. Particulars column, amount column. 2 columns are there. Then now what to show under that? आपल्याला यामध्ये काय दाखवायचे आहेत? Which amounts that we have to show here? See, first of all, commission, exchange and brokerage. The first thing that we have to show here, that is the commission, exchange and brokerage. Now one question arises here. Now what is commission, exchange and brokerage here? आता या ठिकाणी एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की कमिशन, एक्सचेंज आणि ब्रोकरेज म्हणजे या ठिकाणी नेमकं काय? So already we discussed there in the definition of the bank. Particularly there are the 2 functions of the bank. म्हणजे मुख्य 2 फंक्शन, 2 कार्य त्या ठिकाणी बँकेचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ऍक्सेप्ट द डिपॉझिट, अँड देन लेंडिंग द लोन, लेंड्स दोज डिपॉझिट इन द फॉर्म ऑफ लोन. म्हणजे लोकांकडनं ठेवी स्वीकारणे आणि या ठेवींचं कर्जाच्या स्वरूपात वाटप करणे. बट देर आर टर्शरी फंक्शन ऑफ द बँक्स ऑल्सो. या 2 कार्या व्यतिरिक्त अजून जे तिसरं बँकेचं कार्य असतं ते सुद्धा महत्वपूर्ण आहे. बँक इज वर्किंग ऍज अन एजंट. बँक ही एजंट म्हणून सुद्धा काम करते, अँड ऑन दॅट दे आर गेटिंग कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज ऍज अ इन्कम. आणि त्या एजंटच्या काम करण्यामुळे बँकेला कमिशन, एक्सचेंज आणि ब्रोकरेजच्या स्वरूपात उत्पन्न हे मिळत असते. नाउ विच एजन्सी फंक्शन बँक इज परफॉर्मिंग. आता कुठल्या प्रकारचे एजन्सी म्हणजे एजंटचे काम
बँक करत असते. इन द बँक यू कॅन प्रिपेअर द डिमांड ड्राफ्ट. बँकेच्या माध्यमाने तुम्ही डिमांड ड्राफ्ट तयार करू शकतात. डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी म्हणतो आपण त्याला. जर कोणी डीडी काढलेला असेल बँकेमधलं त्याला माहित असेल, त्यावर आपल्याला काही अमाऊंट कमिशन म्हणून द्यावी लागत असते. बँक इज सेलिंग द शेअर्स ऑन बिहाफ ऑफ द कंपनीज. म्हणजे काही कंपनीचे शेअर्स असतात ते बँकमध्ये आपल्याला विकत मिळत असतात, त्यावर बँकेला कमिशन मिळतं. बँक इज ऑल्सो सेलिंग सम काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट इन द फॉर्म ऑफ बॉन्ड्स ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट और ऑन द बिहाफ ऑफ द कंपनी. बँक ही काही इन्व्हेस्टमेंट सेल करण्याचं सुद्धा काम करते कंपनीसाठी किंवा सरकारसाठी, त्यावर त्यांना ब्रोकरेज मिळत असतो. सो इन दिस वे these are the agency function performed by the bank, and on that they are getting the income, and that income is called as the commission, exchange and brokerage. याच कार्यामुळे बँकेला जे इन्कम मिळतं त्या इन्कमला आपण काय म्हणत असतो, कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज. सो याचा फक्त या ठिकाणी मी अर्थ समजून सांगितला. तर कमिशन, एक्सचेंज आणि ब्रोकरेज यासारखं उत्पन्न असेल तर आपण ते 14 नंबरच्या शेड्यूलला दाखवतो आहोत. देन रेंट रिसिव्ड, बँकेला मिळालेला रेंट. If they have their property and due to that they are getting the rent, then that comes under here. The most important thing, the bank is getting the rent due to which function? Again that is the function locker. आता बँक काही महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे ज्या व्हॅल्युएबल गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल आपले दागदागिने असतील, सोन्याचे दागदागिने असतील, तर ते सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर प्रोव्हाइड करतात बँक, राईट. आणि या लॉकर साठी ते मंथली त्यांच्या कस्टमरकडनं रेंट घेत असतात. दॅट इज द रेंट रिसिव्ड. ओके, सो इट इज द रेंट रिसिव्ड. दॅट इज ऑल्सो रेकॉर्डेड अंडर द अदर इन्कम. देन प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट बँकेने त्यांच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट, बँकेच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट बँकेने सेल केलेले असतील, त्यावरचा प्रॉफिट मिळालेला असेल तर तो प्रॉफिट या ठिकाणी दाखवायचा आहे. याच्या उलट लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे बँकेला इन्व्हेस्टमेंट सेल केल्यामुळे लॉस झालेला असेल बँकेला, तर हा लॉस मात्र आपण काय करायचा आहे, डिडक्ट करायचा आहे, म्हणजे मायनस मध्ये दाखवायचा आहे. तो मायनस अमाऊंट मध्ये दाखवायचा आहे. लॉस असेल तर मायनस अमाऊंट मध्ये आणि प्रॉफिट असेल तर पॉझिटिव्ह प्लस अमाऊंट मध्ये दिसणार आहे आपल्या ठिकाणी. देन प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जी रिव्हॅल्यूड केलेली असेल त्यावर प्रॉफिट मिळाला, तो या ठिकाणी प्लस अमाऊंट मध्ये दाखवायचा आहे. या उलट लॉस असेल, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, तो आपल्याला मायनस अमाऊंट मध्ये दाखवायचा आहे. देन प्रॉफिट ऑन सेल ऑफ लँड, बिल्डिंग अँड अदर असेट, बँकेच्या जर लँड, बिल्डिंग आणि अदर असेट असतील त्या त्यांनी विक्री केल्या आणि त्यावर जर बँकेला प्रॉफिट मिळालेला असेल तर तो प्रॉफिट आपण या ठिकाणी प्लस अमाऊंट मध्ये दाखवणार आहोत. या उलट लॉस असेल, लॉस ऑन सेल ऑफ लँड, बिल्डिंग अँड अदर असेट, तर तो मायनस अमाऊंट मध्ये दाखवणार आहोत. प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट, म्हणजे नॉन बँकिंग असेट जे आपल्या शेड्यूल नंबर 11 मध्ये आलेल्या होत्या. बँकेने सॅटिस्फॅक्शन ऑफ क्लेम, म्हणजे एखाद्या व्यक्तीने कर्ज भरलं नाही आणि त्याची तारण ठेवलेली, मॉर्गेज ठेवलेली असेट जप्त केली आणि अशी असेट जर बँकेने विकली तर त्याला काय म्हटलं जात असतं, सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. आणि यावर जर बँकेला प्रॉफिट मिळालेला असेल तर तो आपण अदर इन्कम मध्ये दाखवत आहोत, प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. आणि त्यावर जर लॉस असेल तर लॉस हा मायनस अमाऊंट मध्ये दाखवला जाईल, लॉस ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेल. त्यानंतर प्रॉफिट ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन असतील त्यावरचा प्रॉफिट प्लस अमाऊंट मध्ये असेल तर प्रॉफिट, मायनस अमाऊंट मध्ये असेल तर लॉस ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन. त्यानंतर इन्कम अर्न बाय वे ऑफ डिव्हिडंड, बँकेला डिव्हिडंडच्या माध्यमाने जर काही इन्कम मिळालेला असेल, दॅट इज ऑल्सो वी हॅव टू शो अंडर दिस अदर इन्कम. अँड देन फायनली मिसलेनियस इन्कम, अजून इतर स्वरूपाचं काही इन्कम असेल, दॅट इन्कम इज ऑल्सो कम्स अंडर द शेड्यूल नंबर 14, दॅट इज द अदर इन्कम. ओके, सो इन दिस वे इट इज द शेड्यूल नंबर 14, मीन्स इट कन्सिस्ट ऑल इन्कम्स ऑफ द बँक. यामध्ये कशाचा समावेश होतो, बँकेला मिळणारे सर्व प्रकारचे इन्कम. ऑल दोज इन्कम्स आर रेकॉर्डेड हियर. कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज, देन रेंट रिसिव्ड, then profit on sale of investment or loss on sale of investment, profit on revaluation of investment or loss on revaluation of investment, then profit on sale of land, building and other assets or loss on sale of land, building and other asset, then
profit on sale of non-banking asset or loss on sale of non-banking asset, then profit on exchange transactions or loss on exchange transaction, then income earned by way of dividend, and finally miscellaneous income. All these things we have to show under the schedule number 14, that is other income. या सर्व गोष्टी आपल्याला शेड्यूल नंबर 14 म्हणजेच other income मध्ये दाखवायच्या आहेत. And then finally we have to take down the total of this schedule, and then this total we have to transfer to the P&L account. आणि मग शेवटी आपल्याला याची टोटल घ्यायची आहे आणि कुठे ट्रान्सफर करायची आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सी, इट इज द other income schedule number 14 that we have to transfer. Understood? So in this way, it is the format of schedule number 14, that is other income. After that, next schedule number 15, it is interest expended. पुढचा जो फॉर्मॅट आहे आपला तो आहे शेड्यूल नंबर 14, इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड मीन्स व्हॉट? इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे काय? इंटरेस्ट पेड. आता बँकेने पे केलेलं इंटरेस्ट, सो देअरफॉर इट इज कम्स अंडर द एक्सपेंडिचर. म्हणून हा बँकेसाठी काय आहे? एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. दॅट इज द इंटरेस्ट एक्सपेंडेड. देन सेम फॉर्मॅट इज अगेन देअर. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर, सेकंड कॉलम अमाऊंट. सेम फॉर्मॅट कंटिन्यू आहे. पहिला पर्टिक्युलरचा कॉलम आहे आणि दुसरा हा अमाऊंटचा कॉलम आहे. अंडर दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू शो इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स. पहिल्यांदा कुठली अमाऊंट येणार? इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. म्हणजे जे काही कस्टमरचे डिपॉझिट असतील, सेव्हिंग असतील, फिक्स असतील, रिकरिंग असतील, यावर जे काही इंटरेस्ट पे केलेलं असेल, दॅट अमाऊंट ऑफ द इंटरेस्ट कम्स हिअर. देन इंटरेस्ट पेड टू आरबीआय अँड अदर बँक्स. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काही इंटरेस्ट पे केलेला असेल किंवा अदर बँकला जे काही इंटरेस्ट पे केलेला असेल, दॅट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट कम्स हिअर. रिझर्व्ह बँकेला काही इंटरेस्टची अमाऊंट बॅलन्सवर पे केलेली असेल किंवा अदर बँकेला पे केलेली असेल, ती सर्व इंटरेस्टची अमाऊंट या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. दॅट इज इंटरेस्ट पेड टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड अदर बँक. अँड फायनली अदर्स म्हणजे इतर स्वरूपाचा अजून काही इंटरेस्ट पे केलेला असेल, दॅट अमाऊंट ऑफ द इंटरेस्ट वी हॅव टू शो हिअर. दॅट इज द अदर टाइप ऑफ इंटरेस्ट. आणि अशा प्रकारे नाव वी हॅव टू क्लोज दिस शेड्यूल and then we have to take down the total of this schedule. आणि मग अशा प्रकारे आपण हे शेड्यूल क्लोज करणार आहोत, त्याची टोटल घेणार आहोत, and the same total we have to transfer to the profit and loss account C under the expenditure number second, that is interest expended, schedule number 15. ही टोटल या ठिकाणी आपल्याला P&L अकाउंटला दिसणार. अंडरस्टूड? सो इट इज अबाउट द शेड्यूल नंबर 15 and that is for interest expended. अशा प्रकारे हे आहे शेड्यूल नंबर 15 for interest expended. And now the last schedule, that is the schedule number 16, and it is the operating expenses. शेवटचं शेड्यूल जे आहे यामधलं ते आहे शेड्यूल नंबर 16 आणि ते आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. द ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? बँकेचे दैनंदिन स्वरूपातले खर्च. द डे टू डे activities, for that the expenses incurred by the bank, that is called as the operating expense. जे दैनंदिन स्वरूपाचे जे काही खर्च असतील ते खर्च भागवण्यासाठी जे काही एक्सपेंडिचर करावं लागतं त्याला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज कॉल्ड एज द ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. अगेन फॉर दिस शेड्यूल सेम फॉर्मॅट इज देअर. पर्टिक्युलर अमाऊंट सेम फॉर्मॅट आहे. पहिला कॉलम पर्टिक्युलर, दुसरा कॉलम अमाऊंट. Now which kind of expenses are included here? आता या ठिकाणी कुठले एक्सपेन्सेस दाखवले जाणार आहे? स्टाफ अँड एम्प्लॉईज रेम्युनरेशन. स्टाफ आणि एम्प्लॉईज रेम्युनरेशन म्हणजे जो काही कर्मचारी वर्ग असेल त्याला देण्यात आलेलं रेम्युनरेशन, सॅलरी. यामध्ये कशाचा समावेश होणार? सॅलरी. म्हणजे सॅलरी ही बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळते, दॅट इज द रेम्युनरेशन दॅट कम्स हिअर. ऑर फॉर एक्झाम्पल प्रोव्हिडंट फंड कंट्रीब्युशन म्हणजे कर्मचाऱ्यांचा प्रोव्हिडंट फंड असेल त्याला केलेलं कंट्रीब्युशन असेल, दॅट इज ऑल्सो व्हॉट? दॅट इज द वन ऑफ द काइंड ऑफ रेम्युनरेशन. तर यासारख्या गोष्टी आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. म्हणजे सॅलरीज पेड, त्यानंतर प्रोव्हिडंट फंड कंट्रीब्युशन यासारख्या गोष्टी या ठिकाणी येतील.
देन रेंट, टॅक्सेस अँड लाइटिंग यासारखा खर्च असेल, रेंट पे केलेला असेल, टॅक्सेस पे केलेले असेल किंवा लाइटिंग चार्जेस असतील, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतील, ऑल दॅट कम्स हिअर. हे सर्व गोष्टी या ठिकाणी येणार आहेत. देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरचा खर्च असेल. ऍडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी, ऍडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटीचा खर्च असेल. आता तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघत असाल की भरपूर बँकच्या ऍडव्हर्टाइजमेंट छापून येत असतात न्यूजपेपरमध्ये, पर्टिक्युलरली लोनसाठी. म्हणजे बँकमध्ये एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे की आता सहज पद्धतीने लोन मिळतं आणि त्यामुळे आमचं लोन घ्या, आमचं लोन फायदेशीर कसं आहे या संदर्भातल्या ज्या जाहिराती असतील त्या आपण न्यूजपेपरमध्ये बघत असतो. अँड ऑन दॅट द एक्सपेंडिचर इज इन्कर्ड, that kind of expenditure is called as the advertisement and publicity expenditure that comes there. Then next, depreciation on fixed assets. म्हणजे फिक्स असेट वर डेप्रिसिएशन, जे त्याचा पहिला इफेक्ट आपण शेड्यूल नंबर 10 मध्ये दाखवला होता. फिक्स असेट, आपण त्या फिक्स असेट मधनं, पर्टिक्युलर फिक्स असेट मधनं डेप्रिसिएशन लेस केलं होतं. त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला कुठं दिसणार आहे? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये दिसणार आहे. म्हणजे बँकच्या फिक्स असेटवर जे काही डेप्रिसिएशन असेल ते डेप्रिसिएशन आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. ओके. देन डायरेक्टर्स फीज, अलाउन्सेस अँड एक्सपेन्सेस, डायरेक्टरला पेमेंट केलेल्या फीज, डायरेक्टरचे असणारे अलाउन्सेस, डायरेक्टरचे असणारे एक्सपेन्सेस या ठिकाणी या शेड्यूल मध्ये आपण दाखवणार आहोत. ओके. देन नेक्स्ट वन, ऑडिटर्स फीज अँड एक्सपेन्सेस, ऑडिटरला पेमेंट केलेल्या फीज असतील, एक्सपेन्सेस असतील, ते आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. ओके. त्यानंतर लॉ चार्जेस, लीगल एक्सपेन्सेस असतील काही, और लॉ चार्जेस असतील, दॅट एक्सपेन्सेस कम्स हिअर. देन पोस्टेज, टेलिग्राम, टेलिफोन चार्जेस एटसेट्रा, पोस्टेज असेल, टेलिग्राम असेल, टेलिफोन चार्जेस असेल, हे सर्व गोष्टी, हे सर्व एक्सपेन्सेस या ठिकाणी येतील. रिपेअर्स अँड मेंटेनन्स, रिपेअर्स आणि मेंटेनन्स सारखे एक्सपेन्सेस असतील, ते एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. इन्शुरन्स प्रीमियम पेड, इन्शुरन्स चार्जेस यासारखे जे काही एक्सपेन्सेस असतील ते या ठिकाणी असतील. अँड देन फायनली अदर एक्सपेंडिचर, अजून इतर काही प्रकारचे एक्सपेंडिचर असतील, हे सर्व एक्सपेंडिचर आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. सो इन दिस वे all these kind of expenses, those are the regular, those are the day-to-day expenses, these are called as the operating expenses. All these are expenses included under the schedule number 16. म्हणजे बँकेचे जे रेग्युलर खर्च आहेत किंवा दैनंदिन स्वरूपाचे जे काही खर्च आहेत ते सर्व खर्च या शेवटच्या शेड्यूल मध्ये म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या शेड्यूल मध्ये आपल्याला दिसणार आहे. दॅट इज स्टाफ नंबर 1 कुठला असेल त्यामध्ये, स्टाफ अँड एम्प्लॉईज रेम्युनरेशन, दॅट इज सॅलरीज और प्रोव्हिडंट फंड कंट्रीब्युशन. देन सेकंड, रेंट, टॅक्सेस अँड लाइटिंग. थर्ड, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. फोर्थ, advertisement and publicity. Fifth, depreciation on fixed asset. Sixth, directors fees, allowances and expenses. Then seventh, auditors fees and expenses. 8, law charges. 9, postage, telegram, telephone, etc. 10, repairs and maintenance. 11, insurance charges or insurance premium paid. And last one, number 12, other expenditure. So all these expenses comes under the schedule number 16, operating expenses, and then we have to take down the total of these final schedule operating expenses and then transfer that total to the profit and loss account under the expenditure. आणि मग अशा प्रकारे जी टोटल आपण घेतली नंबर 16 जे शेवटचं शेड्यूल आहे ती टोटल आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. Okay. Then under the expenditure in this P&L account, मग एक्सपेंडिचर मध्ये 15 आणि 16 नंबरचं शेड्यूल तुमचं आलं. देन नेक्स्ट थिंग वी हॅव टू शो प्रोव्हिजन्स अँड कंटिंजन्सीज. जे प्रोव्हिजन्स अँड कंटिंजन्सीज जे असतील, प्रोव्हिजन मध्ये फॉर एक्झाम्पल प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असेल जे आपण अदर लायबिलिटीजला शेड्यूल नंबर 2 मध्ये शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवलेला आहे. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्सला आरडीडी असेल, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, जे आपण शेड्यूल नंबर 9 ला दाखवलेला आहे ऍडव्हान्सेस मध्ये. या दोन अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत, प्रोव्हिजनची अमाऊंट आणि आरडीडीची अमाऊंट.
एक्सपेंडिचर मध्ये. त्यानंतर एक्सपेंडिचरची टोटल घ्यायची, इन्कमची टोटल आपण ऑलरेडी केलेली आहे शेड्यूल नंबर 13 आणि 14 इन्क्लूड करून. त्यानंतर आपण 15, 16 आणि प्रोव्हिजन्स अँड कंटिंजन्सीज इन्क्लूड करून कशाची टोटल घेतली, शेड्यूल नंबर एक्सपेंडिचर साईडची टोटल घेतली. आणि त्यानंतर इन्कम एक्सपेंडिचर दोघं साईड आपल्या कंप्लीट झाल्या. त्यानंतर थर्ड पॉइंट आपण या ठिकाणी दाखवला प्रॉफिट ऑर लॉस. त्यामध्ये आपण करंट इयरचा प्रॉफिट पहिल्यांदा कॅल्क्युलेट करू. नेट प्रॉफिट फॉर द इयर कसा कॅल्क्युलेट करणार, इन्कम मायनस एक्सपेंडिचर, इन्कम मधून एक्सपेंडिचर वजा करू. तो आपण या ठिकाणी दाखवणार P&L अकाउंटला. देन प्रॉफिट ऑर लॉस ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम द लास्ट इयर, म्हणजे गेल्या वर्षाचा काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो आपण या ठिकाणी दाखवणार. आणि मग आपण प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे नंबर थर्ड पॉईंटची टोटल घेणार. आणि त्यानंतर आपण ऍप्रोप्रिएशन म्हणजे शेवटचा पॉईंट आपण काय दाखवणार, ऍप्रोप्रिएशन. यामध्ये कंपल्सरी पहिला जो पॉईंट येणार तो काय असणार, ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व. ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व हाऊ मच पर्सेंट अमाऊंट, 20% अमाऊंट ऑफ विच ऑफ करंट इयर प्रॉफिट. चालू वर्षाचा जो प्रॉफिट असेल त्याच्या 20% अमाऊंट आपण स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करणार. कुठं, या ठिकाणी. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दिसेल आपल्याला, शेड्यूल नंबर 2. सी द शेड्यूल नंबर 2 स्टॅच्युटरी रिझर्व. त्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, ऍड 20% ट्रान्सफर फ्रॉम करंट इयर प्रॉफिट, म्हणजे जो या वर्षाचा प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटच्या 20% अमाऊंट आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. ओके, ती कुठून ऍड केली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून आपण ती कॅल्क्युलेट केली ऍप्रोप्रिएशन मध्ये, ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व. देन अदर ट्रान्सफर म्हणजे इतर कुठल्या फंडला काही अमाऊंट ट्रान्सफर करायला सांगितलेली असेल ऍडजस्टमेंट मध्ये तर आपण ती अमाऊंट ट्रान्सफर करणार. आणि मग फायनली बॅलन्स कॅरी फॉरवर्ड टू बॅलन्स शीट. आणि मग फायनली या सर्व ऍप्रोप्रिएशन केल्यानंतर प्रॉफिट पैकी जी अमाऊंट आपल्याकडे शिल्लक असेल ती अमाऊंट आपण कुठं ट्रान्सफर करणार, बॅलन्स शीटला. म्हणजेच कुठल्या शेड्यूलला, परत शेड्यूल नंबर 2 ला. सी द लास्ट थिंग अंडर द शेड्यूल नंबर 2, दॅट इज क्रेडिट बॅलन्स इन P&L अकाउंट और दॅट इज द बॅलन्स फ्रॉम P&L अकाउंट. ओके, आणि मग अशा प्रकारे हा बॅलन्स या ठिकाणी अपियर होणार. आणि मग आपण ऍट द एंड फायनल टोटल या ठिकाणी घेणार P&L अकाउंटला आणि हे P&L अकाउंट आपण क्लोज करणार. Okay, understood this? So in this way, P&L account is closed. So it is the format of the P&L account. Understood the format of the P&L account? Any doubt, any difficulty till now? If you have, you can ask me. सर परत एक्सप्लेन करा ना. Whole पूर्ण P&L account? नाही, हे फॉर्मॅट फक्त. Okay, P&L account फॉर्मॅट. Okay, first of all, P&L अकाउंट इन्कम पूर्ण फॉर्मॅट एकदा रिवाइज करण्यापूर्वी परत आपण इंटरेस्ट अर्न अँड अदर इन्कम थोडक्यात बघूया. इंटरेस्ट अर्न, अदर इन्कम, इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे 4 शेड्यूल. आणि मग परत P&L अकाउंटचा आपण फॉर्मॅट डिस्कस करू. तर इंटरेस्ट अर्नची आपण टोटल घेणार, जे P&L अकाउंटचं पहिलं शेड्यूल आहे नंबर 13. त्यानंतर अदर इन्कम जे शेड्यूल नंबर 14 आहे P&L अकाउंटचं. त्यानंतर इंटरेस्ट एक्सपेंडेड जे P&L अकाउंटचं शेड्यूल नंबर 15 आहे. आणि त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे P&L अकाउंटचं शेवटचं शेड्यूल नंबर 16. ओके, तर अशा प्रकारे इन्कमला फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू शो इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13, अदर इन्कम शेड्यूल नंबर 14. देन वी हॅव टू टेक डाउन द टोटल ऑफ द income side of P&L account. Okay, the next thing we have to show the expenditure. Under the expenditure, first of all we have to show the schedule number 15 and then number second operating expenses schedule number 16. Okay, then we have to show provisions and contingencies. यामध्ये तिसरी गोष्ट आपण दाखवणार provisions and contingencies. त्यामध्ये 2 गोष्टी असतात. 2 things are there. First of all, RDD means reserve for doubtful debts, जे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात आणि ज्याचा पहिला इफेक्ट आपण कुठं दाखवलेला आहे, शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मध्ये दाखवलेला आहे. त्या ठिकाणी जे आपण लेस केलंय, आरडीडी लेस केलेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट असणार प्रोव्हिजन्स, म्हणजे जर ऍडजस्टमेंट मध्ये काही दिलेलं असेल प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन तर ती अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार. आणि याचा प्रोव्हिजनचा पहिला इफेक्ट सुद्धा आपण कुठं दाखवलेला आहे, शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स.
ओके, तर अशा प्रकारे या 3 गोष्टींची एकत्रित टोटल म्हणजे एक्सपेंडिचरची टोटल आपण घेणार. आपल्याकडे आता इन्कमची टोटल आहे, एक्सपेंडिचरची टोटल आहे. यानंतर थर्ड पॉइंट दॅट वी हॅव टू शो अंडर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड दॅट इज व्हॉट, दॅट इज द प्रॉफिट ऑर लॉस. ओके, तिसरा पॉइंट आता आपण P&L अकाउंट मध्ये दाखवणार आहोत, प्रॉफिट ऑर लॉस. तर आपण त्या ठिकाणी प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार, नेट प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करणार. कसा कॅल्क्युलेट करणार तो, इन्कम मायनस एक्सपेंडिचर, म्हणजे जी पहिली टोटल इन्कमची आहे आणि दुसरी टोटल एक्सपेंडिचरची आहे, ही टोटल आपण इन्कम मधनं मायनस करणार. अँड देन वी कॅन गेट द अमाउंट ऑफ द नेट प्रॉफिट ऑफ दिस करंट इयर. अँड देन ही प्रॉफिट ऑफ द लास्ट इयर इज गिवन इन द ट्रायल बॅलन्स, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जो ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आपल्याला, त्यामध्ये जर गेल्या वर्षाचा काही प्रॉफिट असेल तर त्या प्रॉफिटची अमाऊंट आपण या ठिकाणी दाखवणार. नंबर 3, प्रॉफिट ऑर लॉस ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम द लास्ट इयर, म्हणजे गेल्या वर्षाचा प्रॉफिट किंवा लॉस. ओके, आणि मग आपण या ठिकाणी या वर्षाचा प्रॉफिट आणि गेल्या वर्षाचा प्रॉफिट या दोघांची टोटल घेणार, राईट. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट नंबर 4, it is the appropriations. And then under the appropriation, the most important first appropriation we have to show, that is transfer to statutory reserve. त्यानंतर सगळ्यात शेवटची नंबर 4 ची गोष्ट जी आहे ती आहे appropriation, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व. आता ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व मॅन्डेटरी अमाऊंट आहे. किती आहे ती अमाऊंट, 20% ऑफ करंट इयर प्रॉफिट. या ठिकाणी प्रॉफिट ऑफ लॉस मध्ये जो आपल्याला नेट प्रॉफिट फॉर द इयर म्हणजे चालू वर्षाचा प्रॉफिट दिसतोय, त्या प्रॉफिटच्या 20% अमाऊंट आपण या ठिकाणी स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायची आहे. आलं लक्षात. आणि ही अमाऊंट या ठिकाणी ट्रान्सफर केली, हा पहिला इफेक्ट झाला. याचा दुसरा इफेक्ट लगेच कुठे दाखवायचा आहे आपल्याला, शेड्यूल नंबर 2 ला. शेड्यूल नंबर 2 ला आपण स्टॅच्युटरी रिझर्व दाखवलाय, राईट. यामध्ये आपण काय म्हटलंय, ऍड 20% ट्रान्सफर फ्रॉम करंट इयर प्रॉफिट. तर या ठिकाणी ती 20% अमाऊंट आपल्याला ऍड करायची आहे, ट्रान्सफर करायची. ओके, आणि त्यानंतर दुसरी अप्रोप्रिएशन जी P&L अकाउंट मध्ये आपल्याला करायची आहे ती कुठली आहे, अदर ट्रान्सफर. जर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये असं काही म्हटलेलं असेल की इतर फंडला अजून काही अमाऊंट ट्रान्सफर करा, तर आपण ते ट्रान्सफर करणार. काही म्हटलेलं नसेल तर त्या ठिकाणी काही गरज नाही, देर इज नो नीड. आणि मग शेवटी सर्व ट्रान्सफर करून झाल्यानंतर, सर्व अप्रोप्रिएशन करून झाल्यानंतर, ही जी काही प्रॉफिटची टोटल मिळालेली आहे, या प्रॉफिटच्या टोटल मधनं आपण या सर्व ट्रान्सफर काय करणार, या वजा करणार, या सर्व अप्रोप्रिएशन वजा करणार. आणि मग आपल्या हातात एक बॅलन्स शिल्लक राहील. त्या बॅलन्सला आपण काय म्हणणार आहे, बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड टू बॅलन्स शीट. आणि मग हा बॅलन्स आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार. आता बॅलन्स शीटच्या कुठल्या शेड्यूलला ट्रान्सफर करणार, तो अगेन शेड्यूल नंबर 2 ला. सी द लास्ट पॉइंट ऑफ द शेड्यूल नंबर 2, क्रेडिट बॅलन्स इन P&L अकाउंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स, शिल्लक असलेला बॅलन्स, तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार. मग या ठिकाणी आपलं शेड्यूल नंबर 2 क्लोज होईल आणि आपलं P&L अकाउंट सुद्धा फायनल टोटलने क्लोज होणार आहे. अंडरस्टूड नाउ? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस? Yes, sir. Okay. When we solve the problem, at that time you can understand it in very better manner. अजून ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, आणखी चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येणार आहे. ओके, अंडरस्टूड. सो नाउ हियर ऑल द फॉर्मॅट्स वी हॅव डिस्कस. अशा प्रकारे सर्व फॉर्मॅट जे आपल्याला प्रॉब्लेम तयार करायचे आहेत, ज्याच्या माध्यमाने प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ते सर्व फॉर्मॅट आपण या ठिकाणी बघितलेले आहे. सो इन टुमॉरोज लेक्चर some kind of adjustments are there. Those adjustments we will discuss, as well as once again I will revise all this format and then we will solve the problem. Okay, तर उद्याच्या लेक्चरला आपण काय करूयात की हे फॉर्मॅट एकदा थोडक्यात परत रिवाइज करूयात. त्यानंतर काही ऍडजस्टमेंट आहेत, ज्या ऍडजस्टमेंट आपल्याला लक्षात ठेवणं प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळी आवश्यक आहे, त्या ऍडजस्टमेंट आपण त्या ठिकाणी बघू आणि मग आपण यावरती प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करणार